आहे, कुणी डबल ग्रॅज्युएट आहे, कुणी डबल बीएड झालाय, कुणी एमफिल झालाय, कुणी एमए आहे, काही लोक तर पीएचडी आहे. तर पीएचडी करताना या सरकारच्या कामकाजावर पीएचडी केली असती तर प्रत्येकाला पीएचडी मिळाली असती, असं कामकाज आहे. आणि म्हणून हा तरुण आलाय की याचना नहीं अब रन होगा, संघर्ष बड़ा भीषण होगा. तुम्ही या मागण्या पूर्ण केल्या नाही आज तर ठीक आहे, पोलिसांना सांगून मोर्चा काढायचा, पोलिसांचा बंदोबस्त आहे का, पोलीस तुमच्या सोबत का तुमच्या सावलीसारखे राहतात का, कुठेही रस्त्यात भेटू शकता तुम्ही. बघा कोणाच्या लग्नात गेले तर तिथे सर्व शिक्षा अभियानावर उभे करून अशी शिक्षा देऊ तिथं तोंड काळं करावं लागेल. आणि म्हणून आम्ही हात जोडून तुम्हाला सांगतोय की या भेटा आमचं ऐका, तुमच्या अडचणी सांगा आणि त्या अडचणी दूर करू. आणि काय मागण्या करतो, एनआरएचएमची मागणी काय होती, ज्या आमच्या भगिनी आहे आपण म्हटलं होतं की प्रसूती रजा ही स्थायी महिला कर्मचाऱ्यांसाठी दिली पाहिजे. काय चूक केली, काय कंत्राटी असेल तर का देवानी काही जीआर काढला की 1 महिना दूध पाजायचं आणि स्थायी असेल तर 6 महिने दूध पाजायचं. काय सुरू आहे. आणि मग जीआर बदलवायचा असेल तर मंत्र्यांना वरती पाठवा, जीआर बदलवून आणा. की कंत्राटी महिला असेल तर 1 महिना पूर्ण पगारी आणि 1 महिना अर्ध पगारी, त्याच्यानंतर कोणाला पाहायची गरज नाही, तो पोरगा काय देव करून घेईल. काय मागणी केली. इकडे आपण आरोग्य विभागातर्फे बोर्ड लावतो की प्रसूती झाल्यावर मातेनी आपल्या मुलाकडे लक्ष दिलं पाहिजे. हे आरोग्य विभागाचं घोषवाक्य आहे. बरोबर आहे. कारण हा मुलगा या देशाचं भविष्य आहे, हा मुलगा या देशाचा भाग्य विधाता आहे. एक तर अधिकारी बंधूंनो आणि भगिनींनो, मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो की ज्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी आलात. मला निश्चितपणे असं वाटतं की ही संख्या पाहिल्यानंतर या सरकारला निश्चितपणे जाग येईल आणि त्यांना जर जाग आली नाही तर जागवण्याकरता आम्ही आहोत. त्यामुळे हे सरकार झोपलेलं आहे आणि या सरकारला प्रमाणित मारल्याशिवाय जाग येत नाही याची आम्हाला कल्पना आहे. खरं म्हणजे एका सुधीर भाऊ, नाथा भाऊ आणि विनोदजी यांनी प्रश्न हातामध्ये घेतला की तो प्रश्न तरी सुटतो, त्याचं सरकार तरी बदलतं. आता हेच पाहिजे ते नादान आणि नालायक सरकार आपला प्रश्न सोडवते की आपण यांच्यापासून आपली स्वतःची सुटका करतो. पंतप्रधानांना मी आपल्याला निश्चितपणे सांगतो, या ठिकाणी संघर्षाकरता आम्ही तयार आहोत आणि आमच्या नेत्यांनी आदेश दिल्यानंतर तुमच्या करता या सरकारवर आम्ही जोरदार हमला ठोकू. या सरकारला त्या ठिकाणी शांतपणे काम करू देणार नाही. या सरकारचे आम्ही 12 वाजवू. आज 12 12 12 आहे.